या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। विरारमध्ये एका शिक्षिकेच्या घरात 12वीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेला आग लागल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याने पालक आणि विद्यार्थी चिंताग्रस्त आहेत। या घटनेचा अधिक तपास विरार पोलीस करतायत। बोर्डाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांबाबत अशा प्रकारचा हलगर्जीपणा वाढत असल्याचं दिसून येते। नुकत्याच पार पडलेल्या 12वीच्या परीक्षेच्या चिंतेतून विद्यार्थी मुक्त झाले असतानाच विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे टेन्शन वाढवणारी एक घटना विरार येथे घडली आहे। 12वीच्या कॉमर्सच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी घेऊन आलेल्या शिक्षिकेच्या घरात उत्तरपत्रिकांना आग लागली। विरार पश्चिम येथील गंगूबाई अपार्टमेंट, नानभाट रोड, बोळींज, आगाशी परिसरामध्ये राहणाऱ्या शिक्षिकेच्या घरी ही घटना घडलेली आहे। शिक्षिकेनं 12वी कॉमर्सचे पेपर रिचेकिंगसाठी घरी आणले होते। या पेपरचा गठ्ठाही सोफ्यावर ठेवला होता। काही वेळेकरता शिक्षिकेच्या घरातील लोक बाहेर गेले। दार बंद असताना अचानक शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागली। त्यामध्ये घरातील इतर सामानासहित विद्यार्थ्यांच्या 12वी कॉमर्सच्या उत्तरपत्रिकाही जळून खाक झाल्या। शिरूर तालुका येथील श्रीगोंदा तालुक्याचे शिवेवार दाणेवाडी तालुका श्रीगोंदा या ठिकाणी 18 ते 22 वर्षांच्या अनोळखी तरुणाचा मृतदेह विहिरीमध्ये आढळून आलाय। बीडच्या मस्साजोग नंतर अशा प्रकारे ही निर्घुण हत्या झाल्याचं समोर आलंय। या तरुणाचं शीर धडा वेगळं असून 2 हात 1 पाय तोडले गेले तर 1 पाय अर्धवट तोडला गेलाय। अतिशय वाईट अवस्थेत आणि नग्न अवस्थेतील मृतदेह विहिरीत टाकलेला आढळून आलाय। या मृतदेहाचे शीर 2 हात पाय नसल्याचं दिसून आलंय तर 1 पाय कापण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आल्याच्या खुणाही आढळून आल्यात। यामुळे शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यात खळबळ उडाली आहे। हा मृतदेह शिरूर येथून दाणेवाडी येथील महाविद्यालयीन तरुणाचा असल्याचा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केलाय। जीवाचा थरकाप उडवणारा हा मृतदेह पाहून अनेकांच्या जीवाची घबराट सुद्धा झालेली आहे। मृतदेहाचा अतिशय छिन्न विच्छिन्न अवस्थेत आढळणं हे अतिशय दुःखदायक आणि धक्कादायक असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। माऊली सतीश गव्हाणे या साधारण 19 वर्ष महाविद्यालयीन तरुण 7 मार्च पासून बेपत्ता असल्याचं त्याचे चुलते अनिल गव्हाणे यांनी सांगितलं आणि याबाबतची मिसिंगची फिर्याद त्याचा भाऊ अविनाश गव्हाणे यांनी शिरूर पोलीस स्थानकामध्ये दिलेली आहे। मात्र हा मृतदेह नक्की कोणाचा आहे याबाबत अजून स्पष्टता झालेली नाही। भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारी घोषणा केलेली आहे। 2025 पासून रेल्वे 10 नवीन जनरल ट्रेन सुरू करणार आहे, ज्यामध्ये प्रवाशांसाठी केवळ 40 रुपयापासून भाडे लागू होणार आहे। या ट्रेनसाठी कोणत्याही प्रकारचे आरक्षण आवश्यक असणार नाही, ज्यामुळे अनेक प्रवाशांना त्यांचा मोठा फायदा होणार आहे। अचानक प्रवास करावा लागणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा अत्यंत उपयोगी ठरणार आहे। रेल्वेच्या या नव्या योजनेमुळे सामान्य प्रवाशांना किफायतशीर दरात प्रवासाची संधी मिळणार आहे। तसंच अनेक प्रवासी आरक्षण न मिळाल्यामुळे किंवा तातडीच्या प्रवासामुळे अडचणीत सापडतात। अशा परिस्थितीत या ट्रेन प्रवासामुळे त्यांचं काम सोपं होणार आहे। याशिवाय रेल्वेचं उत्पन्न सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। लोणी काळभोर येथील गॅस सिलेंडरच्या काळा बाजाराचा रॅकेट उघड झालेला आहे। साधारण 2.25 लाखांचा मुद्देमाल यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे। ही कारवाई लोणी काळभोर पोलीस स्थानक तसंच गुन्हे शाखा 6 तर्फे करण्यात आलेली असून घरगुती वापरातील सिलेंडर मधून अवैधरित्या गॅस काढून तो व्यावसायिक सिलेंडर मध्ये भरून तो विकण्याचा काळा बाजार लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये महादेव मंदिराजवळील एका गोडाऊन मध्ये होत होता। हा काळा बाजार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी छापा टाकला आणि इथून एकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 2.25 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। मदन बावणे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत। अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीनं नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं असून गुरुवारी विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं सुद्धा करण्यात आली। याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन यांना सुद्धा देण्यात आलंय। आदिवासी सेनेचे प्रमुख दीना उघडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निदर्शन करण्यात आलं। सध्या राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय, रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय, समाजावर होणारे अत्याचार, अतिक्रमण, गायरान, माळरान, या जमिनीचे हक्क, महापुरुषांचे होणारे अपमान अशा विविध समस्यांबाबत यामध्ये निवेदन देण्यात आलंय। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा।
अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.